तसं पाहिलं गेलं तर साबुदाणा वडा आपण कधीही बनवून खाऊ शकतो, पण उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा बनवला नाही असं होणारच नाही, है की नाही? तर ह्या एकादशीला हा साबुदाणा वडा नक्की ट्राय करा. कधी कधी वडे ते तेलात फुटतात, अशा प्रकारे बनवला तर नाही फुटणार तुमचा. एकदा नक्की ट्राय करा. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाणा, रात्रभर भिजत घालायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ठेवायचं, जास्त पण नाही ठेवायचं, एकदम थोडंसंच ठेवायचं आहे. रात्रभर भिजल्यामुळे चांगला असा भिजला गेला आपला साबुदाणा. एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला किती वडे करायचे तेवढा साबुदाणा काढून घ्यायचा आणि आता त्या साबुदाण्यामध्ये तुम्हाला किती तिखट वडे बनवायचे त्याच्यानुसार हिरवी मिरची ती वाटून टाकायची. मी 9 ते 10 मिरच्या वाटून टाकल्यात आणि 5 ते 6 बटाटे मी तिथे कुस्करून टाकलेत. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूटही तोही बारीक करून घ्यायचा आहे. असा ओबडधोबड, लय बारीक पण नाही, ओबडधोबडच करायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, लिंबू टाकलं तर चव खूप छान येते म्हणून लिंबू पण टाका. मिक्स करून घ्यायचं आणि एकदम मळून घ्यायचं, असं चांगलं हाताने असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे त्याचे वडे ते फुटत नाही म्हणून चांगलं मळूनच घ्यायचं. तर आता आपल्या इथं वड्याचं पीठ तयार झालं आहे. तर आता त्याचे वडे बनवायला घेऊया आपण. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि तुम्हाला किती आकाराचे वडे बनवायचे, छोटे मोठे, तशाप्रमाणे आपण वडे बनवून घ्यायचे. इथे सगळे वडे बनवून ठेवलेत. तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये एक एक करून वडा सोडून घ्यायचा. तुम्ही किती सोडणार आहे? मी इथं एका कढईमध्ये एका वेळेस 4 वडे सोडलेस आणि अलटी-पलटी करून त्यांना मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आणि फुल गॅस नाही ठेवायचा, नाही तर करपले जातात, आतमधून शिजले जात नाही. म्हणून मध्यमच गॅसवरती आपले हे वडे ते तळून घ्यायचे. हे बघा आता आपले वडे तळले गेलेत. असेच एक एक करून एक एक बॅच तळून घेऊ. काढून घेतलेत आणि इथे आपले वडे इथे छान असे तयार झालेत, एकदम कुरकुरीत आहेत असे मस्त. बघा आवाजही छान येतो ना, अजिबात तेलकट नाही झाले. मस्त असे आपले वडे तयार करून झाले. तुम्ही पण बघा, गरमागरम आणि हिरवी मिरची बरोबर, हा 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 हा.